आकाचे आका हे जर धनंजय मुंडे असतील तर ते नाव घ्यायला तुम्ही का घाबरताय? मी संजय सिंघानी आहे. शॉर्ट टर्म मेमरी आहे माझी. गजनी पिक्चर गजनी पाहिला का तुम्ही? मला कधी कधी त्यांचं नाव आठवत नाही, फक्त आकाचे आका एवढंच आठवत. अच्छा, बरं ठीक आहे. शॉर्ट टर्म मेमरी 15 मिनिटाची असं त्या मूवी मध्ये तरी दाखवण्यात आलेलं आहे किमान. 15 काय 5 मिनिटाची पण होती. ठीक आहे, आपण 5 मिनिटापूर्वी आता माधवीने प्रश्न विचारला त्याच्यात तुम्हाला बरोबर ते धनंजय मुंडे आठवले की आकाच्या आकाची बहीण. 5 मिनिटांनी विसरले. तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात आणि एका मंत्र्यावर हा थेट आरोप होतोय म्हणून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का की धनंजय मुंडेंचं नाव घेऊ नका? 1 मिनिट ऐका. विरोधी पक्ष जे आहेत ते बोलत नाहीत, ते पण बोलतायत ना. विरोधी पक्षाचे लोक त्यांना बोलणं सोपं आहे ना, तुम्ही सत्ताधारीच आहात. असले सत्ताधारी जरी असले तरी इतक्या बेकार पद्धतीने मारलेल्या माणसाबद्दल मी गप्प बसणार नाही. हा जो नाही, ते ठीक आहे, मर्डर पण मिस्ट्री आहे, तुम्ही ही जे आकाचे आका म्हणताय. मी आकाच्या आकाच म्हणतो ना. हा, मग त्यांच्या अनुषंगाने जर तो धनंजय मुंडेंकडे नेणारा प्रश्न असेल तर त्यालाही तुम्ही उत्तर देताय. तुम्ही कॉन्टेक्स्ट बरोबर जोडलात की आकाच्या आकाची बहीण म्हणजे पंकजा मुंडे. आता अजून पंकजा मुंडे कोणाच्या बहिणी आहेत? नाही, धनंजय मुंडेंच्या आहेत. आहे. पण तुम्ही आकाचे आका त्या म्हणताना लाखो धनंजय मुंडे लोकांच्या म्हणता. बहीण आहेत. कारण हे आकाचे आका जे आहेत ते आता एकत्र झालेले आहे. आकाचे आका आणि ते एकमेकाच्या विरोधात बी लढलेले आहेत ना. बहुतेक माझी जी लॉंग टर्म शॉर्ट टर्म मेमरी आहे त्याच्यातून मला जे कळतंय तर ते एकमेकाच्या विरोधात पण लढलेले आहेत.